अहिल्यानगर इथे 17वे राज्यस्तरीय शब्दगंध साहित्य संमेलन मोठ्या उत्साहात पार पडलं। पाहूया या संमेलनाची एक झलक। शब्दगंध साहित्यिक परिषद महाराष्ट्र राज्य यांच्या वतीनं या संमेलनाचं आयोजन करण्यात आलं होतं। अहिल्यानगर इथे झालेल्या या कार्यक्रमात राज्याचे कृषी मंत्री दत्ता भरणे, संमेलनाध्यक्ष प्राध्यापक डॉक्टर संदीप सांगळे, स्वागताध्यक्ष सुरेश बनसोडे, आमदार संग्राम जगताप, शब्दगंधचे अध्यक्ष राजेंद्र उदागे, कृषी मंत्री दत्ता भरणे आणि मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन आणि महापुरुषांच्या प्रतिमेला अभिवादन करून संमेलनाचं उद्घाटन करण्यात आलं। उपस्थित मान्यवरांचा सत्कार करण्यात आले। संस्थापक सुनील गोसावी त्यावेळी बोलताना म्हणाले, वाचनाची आवड निर्माण व्हावी त्यासाठी 4 तास सकाळच्या वेळी ज्यावेळी गावामध्ये लोक उपस्थित असतील अशा वेळी तिथे जाऊन सर्व पुस्तकं गावकऱ्यांसाठी उपलब्ध करून देणे आणि प्रत्येक महिन्यानंतर त्या गावात जाणे असा 21 ठिकाणी उपक्रम चालू आहे। त्याचबरोबर इतर विविध शाखांच्या माध्यमातूनही साहित्यिक कार्यक्रम सुरू आहेत। यावेळी कृषी मंत्री दत्ता भरणे आपल्या भाषणात म्हणाले, निश्चित प्रकारे या साहित्य संमेलनाचा उपयोग आमच्या नवीन पिढीला एक कुठेतरी वाचनाची आवड होईल। शेवटी आपण आज म्हणतो वाचन कराल तर वाचाल, वाचाल तर वाचाल याप्रमाणे निश्चित प्रकारे आजच्या तरुण पिढीने थोडं वाचन केलं पाहिजे। महापौर ज्योती गाडे यांनी आपल्या भाषणात शब्दगंध साहित्य संमेलनामुळे साहित्य, संस्कृती आणि समाजातलं नातं अधिक दृढ होईल, तसंच नव्या पिढीमध्ये वाचन संस्कृती वाढीस लागेल असा विश्वास व्यक्त केला। शब्द हेच माणसाला घडवण्याचं काम या ठिकाणी करत असतात आणि एका चांगल्या कवितेमुळे आपलं एक मन हे संवेदनशील बनण्याचं काम होत असतं आणि या साहित्य संमेलनातून एक नवीन विचार घडण्याचं काम या ठिकाणी होत असतं। आज पाहिलं तर आपलं हे डिजिटल युग आहे, जेणेकरून आपल्याला वाचण्याची आवड ही कमी होत चालली। सामाजिक कार्यकर्ते अशोक गायकवाड यावेळी बोलताना म्हणाले, त्या पुरस्काराचं वैशिष्ट्य हे राहतं की जसं एखादी गृहिणी आपण बघतो की पंक्तीमध्ये तेल कमी झालं किंवा वात विझायला लागली की हळूच काढीन असं थोडीशी ती वात पुढे करते, म्हणजे ते दिवा विझू देत नाही आणि तो दिवा तेवढ ठेवला पाहिजे, राहायला पाहिजे असं तिला वाटतं। तसं आयुष्याच्या संध्याकाळी देखील माणसाला असं वाटतं की हा कार्यकर्ता म्हणून हा टिकला पाहिजे, राहिला पाहिजे आणि म्हणून त्याला हा पुरस्कार देऊन एक आयुष्याच्या वळणावर किंवा वाटेवर जात असताना त्याला लढण्याचं बळ जे मिळतं ते बळ अशा पुरस्काराला सार्थ होतं। संमेलनाध्यक्ष डॉक्टर संदीप सांगळे यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात साहित्य आणि समाज यांचं अतूट नातं अधोरेखित केलं। जुन्नरच्या नाणेघाटातला किंवा त्या परिसरातला जो आमचा ताम्रपट आहे, जे आमच्या पहिल्या पोथ्या आणि पुराण आहेत, जे आमच्या पूर्वजांनी कुठेतरी लिहून ठेवलं होतं, कुठेतरी संकलन केलं होतं, सगळ्या गोष्टी मिळाल्याच्या नंतर आम्हाला खऱ्या अर्थाने अभिजात मराठी भाषेचा दर्जा प्राप्त झाला आणि देशाच्या सगळ्या त्या भारतीय भाषांमध्ये ज्या 11 भाषा आतापर्यंत अभिजात भाषेचा दर्जा ज्यांना मिळाला त्या 11 भाषांमध्ये आमची माय मराठी सन्मानाने त्या ठिकाणी विराजमान झाली। मित्रांनो, साहित्य संमेलन कशासाठी असतं हे का? या कार्यक्रमात राज्यस्तरीय शब्दगंध साहित्य पुरस्कार प्रदान करण्यात आले। या प्रसंगी स्वागताध्यक्ष सुरेश बनसोडे यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं। आपण ज्या या साहित्य नगरीला स्वर्गीय अरुण काका जगताप यांचं नाव दिलं, तर ते या कार्यक्रमाचे पहिले उद्घाटक होते। ते जरी आपल्यात नसले तरी पण त्यांचे आशीर्वाद आपल्या बरोबर आहेत व इथून पुढे पण ते राहतील व आपलं हे कार्य असंच अविरतपणे सुरू राहील
यासाठी आम्ही नक्कीच आमदार संग्रामभाई जगताप असतील, आम्ही सर्व त्यांची टीम असतील, सर्व आम्ही तुमच्या बरोबर राहू अशी या निमित्ताने ग्वाही देतो. यावेळी बोलताना योगेश सोमण यांनी आपल्या भाषणात सर्वांना सोबत घेऊन साहित्य सेवा अधिक वृद्धिंगत करण्याचा मानस व्यक्त केला. मला असं वाटतं कुठल्याही सृजनाच्या मागं, मग ते आयोजनातलं सृजन सुद्धा आहे, साहित्यातलं सृजन सुद्धा आहे, काव्यातलं सृजन सुद्धा आहे, त्याच्या मागं गरज आहे असं मला वाटतं. ती गरज ज्या वेळेला माणसाला अस्वस्थ करते आणि ती व्यक्त होण्यासाठी त्याची तडफड होते, त्या वेळेला त्या गरजेतून मग कधी कथा निर्माण होते, कधी काव्य निर्माण होतं, कधी कादंबरी लिहिली जाते आणि कधी कधी एका समूहाकडून साहित्य संमेलनही घडवलं जातं. याबरोबरच आजचा पुणे अंतरंग हा कार्यक्रम इथे समाप्त होतोय. पुन्हा भेटूया पुढच्या आठवड्यात याच दिवशी याच वेळी. तोपर्यंत धन्यवाद.